दोन्ही संघांकरिता हार्दिक शुभेच्छा. कॉमेंट्री स्टुडिओमधून साने गुरुजी क्रीडांगण दातिवरे. आज मात्र महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील परिपटलावरील दिग्गज खेळाडूंच्या पदस्पर्शांनी शृंगारून जाणार आहे, यात मात्र दुमत नाहीये. अनेक मोठे खेळाडू आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेअंतर्गत सहभागी होताना पाहायला मिळतील. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. ऑन स्ट्राईक फलंदाज कल्पेश भगत सज्ज होतोय. जय बजरंग चिंबीपाडा संघाच्या माध्यमातून गोलंदाज पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी पाहायला मिळतोय विश्वनाथ दवणे. पॉवर प्लेचं बंधन मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्सच्या अनुषंगाने पॉवर प्लेच्या बंधनामध्ये याच पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचला गेलाय. अजितजी मात्रे त्या ठिकाणी दर्शवत आहेत. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. MCA रूल्स अँड रेग्युलेशन्स पॉवर प्लेच्या बंधनामध्ये जास्तीत जास्त 2 किंवा 3 ग्रामीण क्रिकेटमध्ये जी क्षेत्ररक्षकांची 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असलेली संख्या आपल्याला पाहायला मिळते. जर आपण विचार केला मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशनचा, तर केवळ पॉवर प्लेच्या बंधनामध्ये 2च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात 2, दुसऱ्या षटकामध्ये 3 अशा प्रकारे ती मुभा दिली जाते. विश्वनाथ दवणे आपल्या षटकामधील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर खातं उलगडलं गेलंय. श्री गणेश झालाय. धाव संख्येचा अकाउंट ओपन करण्यात आलेला आहे स्वतःचा आणि संघाचा कल्पेश भगत याच्या माध्यमातून. जय बजरंग चिंबीपाडा या संघाची 1 धाव सजलेली आहे प्रोग्रेस कार्डवर. सुपर मॅच, बिग बॅटल, बिग क्लॅश. सरळ बॅटने सजवलेला फटका, चेंडू मात्र सरळ निघून जातोय. आजच्या दिवसामधील हा पहिला चौकार आलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोशन भगत ब्रँडचा ब्रँडेड चौकार. धन्यवाद डीजे. सुंदर स्ट्रोक सिलेक्शन मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. खडे खडे खेळला गेलेला फटका फलंदाज रोशन याच्या माध्यमातून. बेस्ट पावलांचा वापर, कव्हरच्या वरून खेळला गेलेला फटका इंटू दी गॅप मध्ये दंड 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 करत निघून आलाय. डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये चेंडू स्टॉप केला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. या ठिकाणी फेकी जर जलद गतीने झाली असती तर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता. परंतु जर आणि तर या 2 शब्दांना थारा नाही येतो क्रिकेटच्या विश्वामध्ये. आपण पाहतोय फुलकावर 8 धावा, 8 रन्स विदाउट लॉस. पहिलं षटक प्रगती पथावर. रोशन भगत वैयक्तिक 7 या धाव संख्येवर फलंदाजी करतोय. कल्पेश भगत वैयक्तिक 1 या धाव संख्येवर. चांगली सुरुवात. सरळ बॅटने धावा येत आहेत. अशा प्रकारचे फटके खेळण्याची आवश्यकता आहे का? आताचं टेनिस क्रिकेट खूप फास्ट झालंय, खूप स्मार्ट झालंय. आणि आपण पाहिलं असेल की रिव्हर्स स्वीपचे फटके, स्विच हिटचे फटके फार मोठ्या प्रमाणावर खेळले जात आहेत. कारण सध्या सूर्यकुमार, अशोक यादवचा जमाना आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचे फटके फार मोठ्या प्रमाणावरती खेळण्यामध्ये खेळाडू प्रयत्नशील पाहायला मिळत आहेत. पंचांच्या संख्येत 22 च्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सिंगल ऍड केली जाते. पहिलं षटक आतापर्यंत खूप सुंदररित्या हाताळलं गेलंय विश्वनाथ दवणे यांच्या माध्यमातून. 5 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करणारा संघ जय बजरंग चिंबीपाडा आतापर्यंत 9 या धाव संख्येवरती पाहायला मिळतोय. गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, प्युअर क्रिकेटचा स्वाद. श्री गणेश महिला मंडळ आणि श्री गणेश संघ दातिवरे प्रेझेंट श्री बेंडूबाबा चषक 2023 लाख मोलाची स्पर्धा. गोलंदाज विश्वनाथ दवणे. यावेळेला ऑन साइडला स्मॅश केलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जातोय. आजच्या दिवसामधील पहिला षटकार, ह्यूज, मॅक्झिमम, सेन्सेशनल षटकार 6. प्लीज पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. जर आपण मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशनचा विचार केला तर 6 चेंडू हाताळण्यासाठी केवळ 5 मिनिटे दिली जातात. आणि जे गुणलेखक असतात ते गुणलेखक नेहमीच स्टॉप वॉचचा वापर करत असतात. कारण
पहिल्या आपण पाहिलं असेल सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक नवीन रूल ॲड करण्यात आलेला आहे. पहिले 19 षटके वेळेमध्ये डिलिव्हर करण्यात आली नाही, तर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल की 5 ऐवजी केवळ 4च क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवू शकता. हा एकंदरीत ऑक्टोबर 2022 नंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या नियमाचा अंतर्भाव करण्यात आला आणि त्या अनुषंगाने 6 चेंडूंसाठी जास्तीत जास्त 5 मिनिटे खर्च करावीत ही मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आम्ही विनंती करीत आहोत. मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशनचा आपण अवलंब करावा ही नम्र विनंती कॉमेंट्री स्टुडिओमधून. 15 धावा फलकावर विदाऊट लॉस गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये. यावेळेस इनफिल्डच्या वरून सजवलेला फटका इंटू द गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी धावसंख्या मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवर फारच वेगाने. बॉलर्स नेम प्लीज, कारण 12वा खेळाडू या ठिकाणी नाहीये. कैलास पागदरे या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये. धावांचा आलेख आतापर्यंत खूप सुंदर पद्धतीने सजविला जातोय. शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. खूप चांगली धावगती आहे. सलामीवीर फलंदाजांनी चांगलं फाउंडेशन या ठिकाणी बिल्डअप केलंय. कल्पेश भगत आणि रोशन भगत जय बजरंग चिंबीपाडा संघाला एक चांगली सुरुवात करून देण्यामध्ये आतापर्यंत सुयशस्वी पाहायला मिळत आहेत. कैलास वन्स अगेन. टायमिंग प्रॉपर जोडून आलेलं नाहीये आतापर्यंत. जर आपण विचार केला कैलास पागदरे या गोलंदाजाचा तर 3 चेंडू हाताळलेले आहेत आणि तिन्ही देखील चेंडूंवर फलंदाजाला चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत दिलेला नाहीये. खूप चांगली लेंथ अँड लाईन मेंटेन करतोय मेगा स्क्रीनवर कैलास पागदरे. पंचांची भूमिका देखील त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीने हाताळली जाते. सध्या पालघर जिल्हा अंतर्गत आपण वारंवार हे नाव ऐकलं असेल. फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेगच्या कक्षेवरून श्री बेंडू बाबा चषक. षटकार सुपर बॅटिंग, सेन्सेशनल आउटस्टँडिंग बॅटिंग. कल्पेश भगत ब्रँडचा ब्रँडेड षटकार. विस्मयकारक फलंदाजीचं प्रत्यक्षण अनुभवाला मिळतं. 24 धावा झालेल्या आहेत. कल्पेश भगतचा क्लास केवळ आतापर्यंत जर आपण विचार केला तर 7 चेंडूंमध्ये वैयक्तिक 10 धाव संख्येवरती तो फलंदाजी करतोय. यावेळेस ऑन दी अप सुपर स्ट्रोक सिलेक्शन, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक मात्र या ठिकाणी बघायला मिळाला. सूर्यकुमार अशोक यादव याची आठवण करून दिली जाते. चेंडू सीमा पार, श्री बेंडू बाबा चषक चौकार. फटका खेळणं साधी सोपी गोष्ट नाहीये, परंतु ते करून दाखवलं कल्पेश भगत या फलंदाजाने. सुंदर चेंडूचा बाउन्स परिपूर्ण होत असताना मात्र तो षटकार त्याने मिडलला कनेक्ट करून खऱ्या अर्थाने चौकार त्याने कंप्लीट केला. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून विलक्षण स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. ते हलकासा कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून अधिकृत स्वरूपात षटकांची संख्या जर आपण तपासून पाहिली तर गोलंदाज या ठिकाणी आपला षटक परिपूर्ण करतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहू शकाल जय बजरंग चिंबीपाडा जाऊन पोहोचलाय. 29 विदाऊट लॉस. 29 धावा फलकावर आमच्या मुख्य व्यासपीठावर मायकल जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व चिंबीपाडा या संघाचे प्रमुख पाठीराखे म्हणून त्यांची ओळख पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने प्रायोजकत्व त्यांच्या माध्यमातून वारंवार चिंबीपाडा या संघाला प्रोव्हाइड केलं जातं. असं एक दानशूर व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता आदरणीय सन्माननीय श्रीयुत संदीप निजाई सँडी आपण आपल्या शुभ हस्ते मायकल जाधव यांना सन्मानित करायचं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं मुख्य व्यासपीठावर. एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, रुबाबदार व्यक्तिमत्व आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय मायकल जाधव आपलं मनापासून स्वागत मुख्य व्यासपीठावर करीत आहोत. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक फार जबरदस्त अचूकतेचा मापदंड
म्हणजे नेमकं काय ते दर्शवलं गेलंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. गुड कॅच ऑफ क्वालिटी गॉन. स्वागत सन्मान त्या ठिकाणी परिपूर्ण होत असताना आपण पाहू शकाल. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय मायकल जाधव, ब्रँड ऑफ चिंपीपाडा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावर सरांचा शुभ सन्मान, आकर्षक सन्मान चिन्ह देऊन संदीपजी निजाई अर्थातच सँडी, श्री गणेश संघ दातिवरे आणि त्या संघाच्या पाठीचा कणा म्हणून सँडीची ओळख आपण संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये पाहतो. गतवर्षीचा प्लेअर ऑफ द सिरीज, मालिका वीर खेळाडू म्हणून त्याची ओळख मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असताना आणि त्यांच्या शुभ हस्ते खूप चांगला सत्कार या ठिकाणी मायकल जाधव यांचा केला जातोय. चला आपण वळूयात सामन्याकडे. फलकावर 29 धावा, 1 गडी बाद. न्यू मॅन इन, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल झालाय. आदरणीय बाळा येवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. बॅटची कड घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका बाजूने शॉर्ट थर्ड मॅन, दुसऱ्या बाजूने फ्लाय स्लिप, तिसऱ्या बाजूने बॅकवर्ड पॉइंट. तिने देखील क्षेत्ररक्षकांना खऱ्या अर्थाने उत्स्फूर्त करणारा हा फटका होता. मैदानाच्या आतमध्ये करण कदम खूप मोठं नाव आहे जर आपण विचार केला टेनिस बॉल क्रीडा विश्वाचा. मला अजून देखील मायबाप विठ्ठल रुक्मिणी दहिसरचं मैदान आठवतं जेव्हा करण कदम सारखा मी फलंदाज पाहतो. खासदार चषक 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये षटकारांचा अक्षरशः पाऊस पडणारा फलंदाज के. आपल्याला गतीमध्ये परिवर्तन होतं. गौतम यशवंत आकरे, मोस्ट एक्सपिरियन्स्ड प्लेयर, पालघर टेनिस बॉल क्रीडा विश्वामधील कार्यसम्राट, महानायक, दिग्गज कलाकार आणि एक ट्रम्प कार्ड म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. उच्च श्रेणीय खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि आपला अनुभव यूज करतोय. सुप्रीमो चषकापासून स्वर्गीय रतनबुवा चषकापर्यंत मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा एक्सपिरियन्स च्या खेळाडूकडे आहे. ऑन साइडला लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार. श्री बेंडू बाबा चषक, षटकार 6. आदरणीय योगेश निजाई यांच्या शुभ हस्ते आपण बाळा येवले या ठिकाणी उपस्थित आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि चांगलं कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. सरांचा शुभ सन्मान योगेश निजाई यांच्या शुभ हस्ते. श्री गणेश संघ दातिवरेचे प्रमुख फलंदाज, या स्पर्धेचे आयोजक, नियोजक, संयोजक, सूत्रधार, शिल्पकार यांच्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. संदेश राऊत त्या ठिकाणी कॅमेरामध्ये हे सोनेरी क्षणचित्र बंदिस्त करतायत. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. चला थेट वळूयात सामन्याकडे, ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल कल्पेश भगतचा जलवा सुरू आहे. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. आक्रमकता सिद्ध केलंय. विस्फोटक, ज्वलंत, चित्रभानू, विस्मयकारक, अटॅकिंग, ब्लास्टिंग, गोलंदाजीची टाय फिश करणारे फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये कल्पेश भगतच्या माध्यमातून. आउटस्टँडिंग बॅटिंग, सुपर बॅटिंग, दर्जेदार, विलक्षण, कमालीची फलंदाजी बघायला मिळालंय. प्रभावित केलंय कल्पेश भगत या फलंदाजाने. 42 धावा फलकावर, 42 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांचा खेळ येथे संपन्न होतोय. पाण्याची सुव्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये, नम्र विनंती या ठिकाणी करीत आहोत. 3 षटकांचा खेळ संपन्न. 42 धावा. मेगा स्क्रीनवर जयेश मेहर पाण्याची सुव्यवस्था करीत असताना दिवस रात्र पाहणार नाही. रात्री अक्षरशः 2 ते 3 वाजेपर्यंत जागा राहून खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरिता अफाट मेहनत घेणारा हा नवतरुण जयेश मेहर मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतो. प्रत्येक वर्षामध्ये जयेशच्या माध्यमातून जी मेहनत घेतली जाते खऱ्या अर्थाने श्री गणेश संघाला त्रिवार मुजरा जयेश मेहर त्यामधीलच एक घटक आणि सातत्यपूर्वक या स्पर्धेकरिता अफाट मेहनत घेणारं हे व्यक्तिमत्व एकंदरीत पाण्याची सुव्यवस्था करीत असताना पाहायला मिळत आहेत. आणि उद्देश एकच आहे, दातिवरे गावाचं नाव मोठं व्हावं, मांगेला समाजाचं नाव मोठं व्हावं, आपल्या गावाचं नाव मोठं व्हावं आणि आपल्या गावामध्ये देखील अशा प्रकारच्या स्पर्धा नियोजित केल्या जाव्यात. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या व्यक्ती तुमच्या गावामध्ये असायलाच हव्यात. जयेश मेहर त्रिवार मुजरा
आपणास देखील स्टँड अप अँड सॅल्यूट पाण्याची सुव्यवस्था त्या ठिकाणी करतायत. चला आपण वळूया थेट सामन्याकडे. फलकावर आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले 42, 42 धावा, एक गडी बाद, 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर मिस्टर कैलास पागधरे, ब्रँड ऑफ दांडी, गोलंदाजी ट्रॅकवर. पंच दर्शवतायत आशुतोषजी व्यवहारे. व्हाईट बॉल, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 22, 22व्या क्रमांकाचा नियम. एक असा गोलंदाज होऊन गेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मायकल होल्डिंग. 5000पेक्षा जास्त चेंडू त्याने संपूर्ण कारकिर्दीमध्ये डिलिव्हर केले, परंतु एकही वाईट चेंडू त्याने डिलिव्हर केला नाही. काय डिसिप्लिन असेल, काय शिस्त असेल, काय क्लास असेल त्या गोलंदाजाचा. प्लेअर फ्रॉम वेस्ट इंडिज मायकल होल्डिंग. यावेळेस फुल टच चेंडू ऑन साइडला. क्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, ॲडम गिलक्रिस्ट, सुरेश रैना सर्वांची आठवण करून देतोय. के करण कदम, ब्रँड ऑफ चिंबीपाडा, षटकार 6. करण कदमचा जलवा सुरू झालाय. जर आपण चिंबीपाडा संघाचा विचार केला तर अर्जुन कदम आणि करण कदम हे दोन बंधू, ज्या दोन बंधूंनी चिंबीपाडा संघाला एक वेगळी ओळख मिळवून दिली. पालघर जिल्हा असो की मग पालघर जिल्ह्याच्या पलीकडे असो, भिवंडी क्रिकेटमध्ये देखील याच संघाचा जल्लोष, जलवा सातत्यपूर्वक एका वेगळ्या असीम उंचीवरील कार्य बघायला मिळतं. आज पुनश्च एकदा सिद्ध केलंय एका प्रतिस्पर्धी बलाढ्य संघाच्या विरोधामध्ये. फलकावर आतापर्यंत 49 धावा सजलेल्या आहेत. कल्पेश भगतच्या बॅटमधून केवळ 12 चेंडूंचा सामना त्याने केलाय आणि 12 चेंडूंमध्ये जर आपण विचार केला तर 26 या इंडिव्हिज्युअल स्कोरवर तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूने करण कदम वैयक्तिक 7 या धावसंख्येवर फलंदाजी करत असताना आपल्या संघाकरिता सुपर बॅटिंग. षटक क्रमांक 4 सुरू आहे. केवळ 5 षटकांचा हा सामना आहे. आता येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत. एक आकर्षक टोटल सजवण्याचा मानस मनसुबा मनकवडा असणार आहे फलंदाजांचा, कारण समोरील संघ देखील तितकाच बलाढ्य पाहायला मिळतोय. दांडीसारखा संघ, वाळूवर खेळणारे खेळाडू. आज आपण दांडी आणि डहाणू या दोन विभागांचा विचार केला तर अनेक कोहिनूर हिरे, वरोर पट्टा असो, त्यानंतर घिवली गाव असो, एकापेक्षा एक कोहिनूर हिरे ज्या विभागातून बिलॉंग करतात. यावेळेस मात्र क्रिकेटचं मादक, अनुवादक, प्रॉपर सौंदर्य, क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, क्रिकेटचा क्लास दर्शवणारा करण कदम ब्रँडचा ब्रँडेड चौकार. $55 55 धावा फलकावर सजलेल्या आहेत. चौथं षटक प्रगती पथावर. थोडंसं महागडं षटक बघायला मिळतं. या सलकाचं करेक्शन या ठिकाणी केलं जाईल. लेट टू लेट स्कोर कार्ड अपडेट. सिक्सर मात्र या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर फारच फ्लॅट 6 होता. काही क्षणांसाठी चौकार वाटला, परंतु तदनंतर या ठिकाणी अंततः त्या 6 धावा धाव फलकामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. धावांचा आलेख फारच वेगाने जाऊन पोहोचलाय. प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहू शकाल 56-56 या अंकावर. करण कदमचा क्लास एका बाजूने, कल्पेश भगत दुसऱ्या बाजूने तोच क्लास दर्शवतोय. इकडे आड़ तिकडे विहीर, एक तरफ से कुआ दूसरी तरफ से खाई, दोनों ओर से हो रही है जोरदार पिटाई. चौकार आणि षटकारांचा अक्षरशः संततधार पाऊस. सुपर बॅटिंग इज डीजे. धावा फलकावर, एक गडी बाद. षटक क्रमांक 4 मधील शेवटचा चेंडू घेऊन कैलास पागधरे आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. अतिशय महागडं षटक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. एबेस बॅटची कडा घेऊन एस्टनच्या मागे शॉट फाईन लेगला बीट करून चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा, 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. फलकावर 64 धावा सजलेल्या आहेत. काही विलक्षण फलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. कल्पेश भगतच्या बॅटमधून केवळ 14 चेंडूंमध्ये 34 धावांचा विस्फोट. दुसऱ्या बाजूने करण कदम
याच्या बॅटमधून 5 चेंडूंमध्ये 14 धावांचा विस्फोट अनुभवाला मिळतोय. दर्जेदार विलक्षण फलंदाजीचं पृथक्करण मुख्य खेळपट्टीवर आपण अनुभवू शकतायत. जय बजरंग चिंबीपाडा या संघाच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच, यानंतर होणारा सामना ज्या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूने साई एकता बिरवाडी संघ पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने RP11 सातपाटी. चला या दोन्ही देखील संघांचे स्टार संघनायक आपण यावं. नाणेफेकीचा कौल करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये आपणास नम्र विनंती. स्पर्धेच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच, यानंतर होणारा सामना. खूप मोठ्या टोटलकडे वाटचाल केवळ 5 षटकांच्या सामन्यामध्ये. जर आपण विचार केला तर पहिल्या 4 षटकांमध्ये 64 धावा कुठून काढण्यात आलेल्या आहेत. 64 ऑन बोर्ड. ऑन साइडला स्मॅश केलाय. पहिल्या चेंडूवर जीव टिपण्याची एक संधी चालून आली होती, परंतु जजमेंट चुकीचं बघायला मिळालं. तत्पूर्वी फलंदाज लिलिया रीतीने सहजतेने सुलभतेने सुजलाम आणि सुफलाम अशा साने गुरुजी क्रीडांगणामध्ये या वेळेला एक धाव परिपूर्ण करतायत. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 65 65 धावा. शेवटचे 5 चेंडू अजून देखील शेष अवस्थेमध्ये. श्री गणेश महिला मंडळ दातिवरे आणि श्री गणेश संघ दातिवरे प्रेझेंट श्री बेंडूबाबा चषक. प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख असलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अग्रमानांकित, अग्रवलयांकित, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि खऱ्या अर्थाने दातिवरे क्रिकेटचं ऐश्वर्य संपन्न बिलोरी साम्राज्य सिद्ध करणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. दातिवरेकरांचा मानाचा वर्ल्ड कप म्हणून श्री बेंडूबाबा चषक या स्पर्धेकडे पाहिलं जातं. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. मिस्टर चंद्रशेखर यांना आपण पाहू शकाल. ब्रँड ऑफ दांडे गोलंदाजी ट्रॅकवर. 65 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज. वेगवान चेंडू होता. गतीमध्ये कमालीचं परिवर्तन. त्या ठिकाणी हलकीशी दुखापत होते. चला प्रथम उपचार पेटी, पाण्याची सुव्यवस्था करून घ्या मैदानामध्ये. हलकीशी दुखापत मात्र त्या ठिकाणी फलंदाजाला झालेली आहे. काळजी घेणं आवश्यक आणि या प्रथम उपचार पेटी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. हे ग्रामीण क्रिकेट आहे. सर्व क्रिकेटपटूंना आम्ही विनंती करतोय, स्वतःची काळजी जरूर घ्या. घरी कोणाची तरी आई, वडील, कोणाची बहीण, बंधू आपली प्रतीक्षा करत असतात आणि त्या अनुषंगाने क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पाहू शकाल बऱ्याचदा दुखापती होत असतात, परंतु दुखापतीनंतर अनेक दिग्गज खेळाडू जे सरसावत देखील असतात. आपण रवींद्र जडेजाला पाहिलं. जवळजवळ 120 दिवस तो क्रिकेटपासून दूर राहिला, परंतु 120 दिवसांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सिरीज इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया या सिरीजमध्ये तो उतारला आणि अगदी पहिल्याच सामन्यामध्ये 5 विकेट हॉल त्याने परिपूर्ण केला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी लोटांगण घातलं. ते रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी देखील 450 विकेट्स कालच्या दिवसामध्ये कंप्लीट केले. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर देखील खेळाडू कमबॅक करत असतात. हेच क्रिकेटची ओळख आहे. अगदी विना विलंब आपण पाहणार आहोत कल्पेश भगत देखील आपल्याला सुकर अवस्थेमध्ये पाहायला मिळतील अशीच आपण अपेक्षा करूयात. 65 धावा, 2 गडी बाद. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर. श्री बेंडूबाबा चषक 2023चा हा शानदार सोहळा तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगत असताना पाहायला मिळतोय. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे फलंदाजाकरिता. काय सुंदर खेळी, अप्रतिम. 34 धावा बघायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये कल्पेश भगत याचा जलवा, क्लासिकल फलंदाजी 34. 34 धावांचं महत्वपूर्ण योगदान आपल्या संघाला त्याने उपयुक्त अवस्थेत परिपूर्ण करून दिलंय. कौतुकास्पदी कामगिरी पाहायला मिळते. चला बघूयात सामन्याकडे. न्यू बॅटर आता इन झालाय. बऱ्याचदा रिटायर्ड हर्ड होऊन मैदानापलीकडे जावं लागतं, बऱ्याचदा दुखापतग्रस्त होऊन मैदानापलीकडे जावं लागतं क्रिकेटच्या विश्वामध्ये. हे किस्से आपण पाहत असतो. यावेळेस स्ट्रेट बॅट नेव्ही फॅक्टर मधील फटका. चेंडू सरळ निघून चालतो सीमारेषा पलीकडे. गेंद बल्ले से ऐसे निकली जैसे बंदूक से गोली.
चाबुक शॉट, कॉपी बुक शॉट. करण कदम का पावलांचा खूप चांगला वापर करतोय. जणू काही आपण पाहू शकाल ऑफ स्टंपवर खडे खडे उभं राहून स्वतःला रूम मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय आणि लेफ्ट लेग हलकासा हवेमध्ये फ्लाय करून जबरदस्त फटकेबाजी करण कदम यांच्या माध्यमातून. 69 यावेळेस ऑन साइडला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या कक्षेवरून चेंडू आउट ऑफ द पार्क. के ब्रँडचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद. 75 75 धावा फलकावर. काम 25 आहे. मेरे जैसा एक तेरे जैसे 36 हे दर्शवून दिलंय करण कदम या फलंदाजाने. पुन्हा एकदा ऑन साइडला बॅक टू बॅक लागोपाठ पाठोपाठ करण कदमच्या बॅट मधून 2 चेंडू 2 षटकार. 81 ऑन बोर्ड. फलकावर धावसंख्या फार वेगाने झपाट्याने अति द्रुत गतीने शीघ्र गतीने जाऊन पोहोचले. प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग चिंबीपाडा हा संघ पाहायला मिळतो. 81 या अंकावर करण कदमचा जलवा मुख्य खेळपट्टीवर संघाकरिता अक्षरशः षटकार आणि चौकारांची बरसात करत असताना 31 धावांचं योगदान. नॉट आउट. किती चेंडूंचा सामना केला असेल असा प्रश्न जर विचारला गेला तर केवळ 9 चेंडूंमध्ये 31 धावा. आणि ही केकेची ओळख आहे. पुनश्च एकदा लौकिकाला साजेसा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग, क्लिनिकल बॅटिंग, कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅटिंग. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 82 धावांचं टार्गेट. हाफ मॅच समरी. कल्पेश भगत 16 चेंडू 34 धावा. रोशन भगत 5 चेंडू 14 धावा. करण कदम नॉट आउट 9 चेंडू 31 धावा. खऱ्या अर्थाने सूर्यकुमार अशोक यादवच्या आठवण यावी. लेफ्ट हँडेड बॅटर अर्थातच सुरेश रैनाच्या आठवण यावी. ॲडम गिलक्रिस्ट, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू हेडम सर्वांची आठवण करून दिली. तदनंतर गोलंदाजीमध्ये जर आपण विचार केला तर विश्वनाथ एका षटकामध्ये 15 धावा. तदनंतर कैलास पागदरे 2 षटकांमध्ये 36 धावा. गौतम यशवंत आकरे 1 षटकामध्ये 13 धावा. आणि चंद्रशेखर यांचा जर आपण विचार केला तर एका षटकामध्ये 17 धावा. गोलंदाजांची अक्षरशः पिटाई होत असताना आपण पाहिलेले आहे. परंतु दांडी संघ देखील तितकाच मातब्बर, बलाढ्य, बळकट आणि दिग्गज पाहायला मिळतोय. 82 धावांचं टार्गेट हे समोर ठेवलं गेलंय निर्धारित 5 षटकांमध्ये. नाणेफेकीचा कौल आपण 2 संघांमध्ये परिपूर्ण करून घेणार आहोत. चला या संघनायक आपणास नम्र विनंती. नेक्स्ट मॅच यानंतर होणारा सामना एका बाजूने साई एकता बिरवाडी तर दुसऱ्या बाजूने RP11 सातपाटी. देऊयात कुंदनची घरत्यांना संधी आणि वळूयात टॉस बॉक्स कडे. आदरणीय मायकलजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी परिपूर्ण करणार आहोत 2 संघांमध्ये. एका बाजूने RP11 सातपाटी तर दुसऱ्या बाजूने साई एकता बिरवाडी. चला साई एकता बिरवाडी संघनायक आपण या नाणेफेकीचा कौल करण्याकरिता. RP11 सातपाटी संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण विना विलंब यावं. क्रितेशजी गरत माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या नाणेफेकीचा कौल करण्याकरिता जीवा घरात उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. एक दर्जेदार ऑफ ब्रेकचा किंग म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये मनापासून स्वागत आहे.
या फिरकीपटूचं स्पर्धेच्या माध्यमातून ब्रँड ऑफ बिरवाडी आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल दोन संघांमध्ये. आमच्या समवेत मायकलजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, थेट चिंपीपाड्यावरून या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मायकलजी, ज्या प्रकारे आयोजन आणि नियोजन आपण पाहतो, काय म्हणाल या स्पर्धेबद्दल दोन शब्द? आम्हाला इथे आल्यावर खूप चांगलं वाटलं जरा, आणि आमच्या हा मुलांनी 81 रन केलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आहे. हॅलो, इथे आम्ही पहिला टाईम इकडे आलेलो आहे. या ठिकाणी येऊन आम्हाला एकदम लोकेशन चांगलं वाटलेलं आहे, थंडगार हवा आहे, सर्व व्यवस्थित वाटलेलं आहे. थँक्यू, धन्यवाद आल्याबद्दल. चला, नाणेफेकीचा कौल आपण परिपूर्ण करून घेऊयात. मायकलजी जाधव यांच्या शुभ हस्ते दोन्ही देखील संघांच्या माहितीसाठी आपण पाहू शकता, एका बाजूने HGCC असं करण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने आईस कप असं करण्यात आलेलं आहे. दोनपैकी एक विचार तुम्हाला करावा लागेल. सर्वप्रथम आपण चॉईस द्यायचा आहे या दोन्ही देखील संघांना. RP11 चा कॉल असणार आहे. आईस कप. आईस कप असा उल्लेख. नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिला तर जिंकलेला आहे एकंदरीत साई एकता बिरवाडी या संघाच्या माध्यमातून. जीवा, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेणं पहिलं. प्रथम क्षेत्ररक्षण 5 षटकांचा सामना आहे. किती टोटलपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील? 40 ते 45 रनापर्यंत त्याला थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. कसं वाटलं एकंदरीत? खूप मोठमोठ्या स्पर्धा आपण खेळता, आज दातिवरे साने गुरुजी क्रीडांगणामध्ये आलात. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य जीवा तुम्हाला सांगतो, जानेवारी महिन्यापर्यंत या मैदानामध्ये खूप ओलावा असतो आणि जे आयोजक आहेत रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागून मैदान बनवत असतात. कसं वाटलं आयोजन आणि नियोजन? खूप छान वाटलं. फर्स्ट टाईम आम्ही इकडे खेळायला आलो आहेत. आम्ही आमचा चांगला प्रयत्न करू जिंकायचा. शेवटचा अंतिम एकच प्रश्न. क्रितेश घरत आज आपण पाहिलं असेल पालघर जिल्ह्याचा स्वाभिमान बनलाय आणि या बिरवाडीचा वंडर बॉय म्हणून त्याची ओळख आहे. कसं वाटतं क्रितेश समवेत खेळताना आणि काय त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी ज्या शिकायला मिळतात, कशा पद्धतीने एकंदरीत वर्णन करशील? त्याच्यासोबत खेळायला खूप भारी मजा येते आणि त्याच्याकडनं खूप काही शिकायला भेटतं सर्व मुलांना, आमच्या गावातल्या मुलांना. की जेव्हा आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा देत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर RP11 सातपाडी संघाचे संघनायक आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? आम्ही फलंदाजी स्वीकारली असती. म्हणजे मनासारखंच घडलेलं आहे. आयडियल टोटल काय असेल? आम्ही 60 ते 70 पर्यंत करण्याचा नक्की प्रयत्न असेल. आणि त्यासाठी महत्त्वपूर्ण फलंदाज आमच्याकडे आमची नवीन साईड आहे, यंग साईड आहे. याच्यामध्ये भावेश आहे, मनीष आहे, हे पहिल्यापासून खेळत आलेले आहेत, तर त्यांच्याकडनं जास्तच अपेक्षा असतील. नक्कीच. आज दातिवरेच्या क्रीडानगरीमध्ये साने गुरुजी क्रीडांगण खूप चांगल्या पद्धतीने शृंगारून गेलंय. काय म्हणाले स्पर्धेबद्दल, आयोजन आणि नियोजनाबद्दल दोन शब्द? खूप सुंदर आयोजन आहे. मी ह्याच्या आधी पहिलेसुद्धा एकदा आलो होतो, तेव्हासुद्धा आमची टीम सेमीफायनलला हरली होती, अगेन्स्ट क्रितेशच होता. तर ह्यावेळी फर्स्ट राऊंड खेळतो तर नक्कीच चांगली मॅच असेल. आणि आयोजनाबद्दल म्हटलं तर खूप चांगलं आयोजन आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथे खूप खराब सिच्युएशन असते, त्याच्यातून बाहेर येऊन खूप चांगलं असं कवर करणं आणि टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं खूप मोठी गोष्ट असते. तर खरंच थँक्यू, त्यांच्यामुळे एवढी मोठी टुर्नामेंट आम्हाला खेळायला मिळते. तर बेंडूबाबा चषकच्या आयोजकांचे खरंच मनापासून अभिनंदन करतो. नक्कीच खूप चांगलं मनोगत आपण केलेलं आहे, मनाला भावणारा. आपल्या देखील संघासाठी मनापासून शुभेच्छा. मायकलजी जाधव, आपण मुख्य व्यासपीठावर विराजित होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कौल जिंकला गेला आहे साई एकता बिरवाडी या संघाच्या माध्यमातून. आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जशी सामन्याला सुरुवात होईल, विरार कोपरीचा बुलंद आवाज अर्थातच धनंजयजी पाटील यांना आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. क्रितेश घरत, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या मुख्य व्यासपीठावर. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. श्री गणेश संघ दातिवरेच्या माध्यमातून आपण यावं मुख्य व्यासपीठावर. थँक्यू दीपेश कंडी सरांचा पण गोड आवाज ऐकलात. कुठलंही शुभकार्य म्हटलं तर आदित्य श्री गणेशाचं वंदन होतं, तर श्री गणेशाला वंदन, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन, आई जोधानी मातेला वंदन करून सर्वांचं स्वागत.
छान प्रकारचा बॉल टाकला, सरळ चेंडूला मात्र कळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका कळलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एकला डबल मध्ये कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न झालाय मैदानाच्या मध्ये आणि पाता पाता इथे 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावा येतात. 2 धाव्याने षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिलं समाप्त होत आहेत. 82 धाब्यांचा पाठलाग करताना दांडी संघाची धावसंख्या आहे ती मात्र 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडंच वामध्ये आपल्या व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. तोपर्यंत आपण जाऊयात डीजे कुंदनकर यांच्याकडे, ऐकूयात मधून संगीत आणि त्यानंतर येऊयात मैदानाच्या दिशेने. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. पहिल्या षटकाचा खेळ इथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती आपण धाबा पाहिल्या. इथून 16 पूर्णांक जवळपास 40 ची सरासरी आहे ती तुम्हाला मेंटेन करायची आहे. त्याच्या धावगतीने तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळ करायचे आहेत आणि त्या धावगतीने पुढे जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये करेल का दांडी संघ. छान बॉल टाकलाय, पडल्यानंतर खाली राहायला पंच तेच दर्शवत आहेत. पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा खाली राहताना पाहायला मिळालात. या विकेटची खासियत आहेत. म्हणजे तिसऱ्या दिवसामध्ये आपण या संपूर्ण स्पर्धेचं आतापर्यंत चित्रीकरण पाहतात, आतापर्यंत वर्णन पाहतात. आणि एक गोष्ट आम्ही पहिल्या दिवसापासून जी म्हणतोय, या मातीच्या विकेटवरती ज्यावेळी चेंडू पडेल ना, काही चेंडू खाली राहतील, काही चेंडू पडल्यानंतर उचले देखील घेणार आहेत, अनपेक्षित बाउन्स घेणार आहेत. त्यामुळे मातीच्या विकेटला तुम्हाला समजून घेणं सध्या गरजेचं असणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्कर लेन, सुंदर चेंडू पाहायला मिळाला. सिंगल घेण्याचा तिथे मात्र मनसोब आपल्याला पाहायला मिळाला. 1 रन घेतली गेलीत. ही जोडी खूप महत्वाची आहे. म्हणजे गौतम आणि योगेश सातत्याने आपण दांडी संघाला गेली कित्येक वर्ष खेळताना पाहतात. तर या जोडीवरती संपूर्ण मॅचची कहाणी आहे. दुसऱ्या बाजूने विचार केला तर जय बजरंग चिंबीपाडा संघ विचार करतोय इथून ही जोडी फोडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होणार आहे. तर दांडी संघाचा विचार तोच आहे, ही जोडी शेवटपर्यंत मैदानाच्या मध्ये खेळणं गरजेचं आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडू चालला फाईन लेग मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे जातात. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडूवरती जाईल तोपर्यंत 2 धाबा तिथे मात्र इझिली कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाबा येतात आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 18 धाबा चालू असलेली मॅच पालघर डहाणू विभागातील आपण पाहिलं तर 1 गाव 1 संघाचे फॉर्मॅट. सुंदर खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर पालघर आणि डहाणूचं बेस्ट क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं. इथे डावपेच देखील आखले जात आहेत. ओव्हर विकेटने फटका छान खेळलाय. गौतम आकरेच्या बॅट मधून चेंडू मात्र सीमारेषे जवळ चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. सिंगल कन्वर्ट, दुसऱ्या रनचा प्रयत्न डेंजर झोन कडे. विकेट मिळाली ती योगेश होते यापूर्वी बॅट्समॅन आणि योगेश सध्या तंबूच्या असलेला परत आहेत. महत्वाची विकेट मिळत आहेत आणि स्क्रीनवरती आपण पुन्हा पाहू शकतात कशा प्रकारे दुसरं घडली. स्क्रीनवरती पुन्हा ऍक्शन रिप्ले हा थोडासा रिले थ्रो करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र डेंजर झोन कडे होते खेळाडू योगेश. मी आधी म्हटलं की ही महत्वाची जोडी होती आणि ती महत्वाची जोडी फोडण्याचं काम केलं ते सागरनं. पहिली विकेट मिळाल्यात जावं डीजेकडे, ऐकूयात मधुर संगीत. वरती यथोचित स्वागत सन्मान पाहू शकतायत. दर्पण जारेकर यांच्या माध्यमातून हा स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत सन्मान करूयात रितेश गरज यांचा. द ब्रँड ऑफ बिरवाडी पालघरचं खऱ्या अर्थानं भूषण आहे आणि खऱ्या अर्थानं क्रितेश आपला अभिमान आहे. विनंती सर क्रितेशला आपण व्यासपीठावरती स्थानपन्न होऊन नक्कीच या संपूर्ण या मॅचेसचा आपण आनंद घ्यावा. आणि या नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन आपण क्रितेश आणि त्यानंतर RP11 सातपाडी हा संघ आपण नक्कीच पुढे पाहणार आहोत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या मध्ये 2 षटकांचा खेळ संपला गेला. 24 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 82 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. गौतम आकरे या खेळाडूची आम्ही बॅटिंग पाहिली होती. म्हणजे नुकताच झालेला आमदार चषक होता नालासोपाराच्या मैदानावरती. एक सुंदर स्पर्धा त्या नालासोपाराच्या मैदानावरती पार पडली होती. त्या स्पर्धेमध्ये वॉर्डचे संघ होते, 2 आयकॉन खेळाडू होते आणि आपल्या पालघरचा खऱ्या अर्थानं एक महत्वाचा खेळाडू होता तो गौतम आकरे. आणि गौतम आकरे देखील आठवेल. गौतमला मी एक प्रश्न विचारला होता. गौतम आकरे तिथे मात्र थोडेसे तब्येत ठीक नव्हती, बिमार होते आणि अशा परिस्थितीमध्ये गौतमने 50 धावा त्या मॅच मध्ये कंप्लीट केल्या होत्या. ती मॅच आठवावी लागेल. तिथे देखील 85 बनवायच्या होत्या. गौतम त्या मैदानावरती ज्या पद्धतीने खेळला होता ना, त्या इनिंगची गरज आहे. ती इनिंग जर त्याने या मैदानावरती दाखवली तर पुन्हा एकदा कहाणी मिटवीस मैदानाच्या आतमध्ये एक सर्वोत्तम दर्जा दाखवू शकते. समीकरण पहा, 18 चेंडूमध्ये 58 धावांची गरज आहे. परिस्थिती ज्यावेळी तुमच्या विरुद्ध असते ना, त्यावेळी तुम्हाला कठीण संघर्ष करायचे आहेत. कठीण संघर्ष करण्याची क्षमता आहे बॅट्समॅन कडे. दुसऱ्या बाजूने के करण कदम विसरून चालणार नाहीत. पहिल्या इनिंग मध्ये काय बॅटिंग केली, सेन्सेशनल बॅटिंग पाहायला मिळाली. 31 धाब्याची बॅटिंग कल्पेश भगतनं 34 आणि त्यानंतर रोशन भगतनं 14.
म्हणजे या 3 खेळाडूची टोटल केली ना तर जवळजवळ 79 होती आणि त्या 3 खेळाडूची बॅटिंग आपण पाहिली होती. फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, बीट झाला, चेंडू चाललाय स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे मिस करतोय, मिस करून चालणार नाहीत. हा चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय आणखीन एक श्री बेंडू बाबा चषकातील दर्जेदार चौकार. थँक्यू. आईस कपचे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय कल्पेश वसईकर साहेबांचं आपल्या व्यासपीठावरती आगमन झालंय. सर वेलकम, मोस्ट वेलकम. आपलं स्वागत असेल. पुढील बॉल, यावेळेचा बॉल फ्लिक केलाय, बॉलला वळवलाय ऑन साईडला, डीप बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये झेल घेतलाय. आधीच्या बॉलवरती ठोकला होता चौकार आणि या बॉलवरती आपण पाहिलं करण कदमने आपला दाखवलाय क्लास, विकेट मिळवून दिली. महत्वाचा विकेट होता तो गौतम आकरेचा, तो विकेट मिळालाय मैदानाच्या मध्ये. जाऊया डीजेकडे पुन्हा एकदा, ऐकूयात पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो, पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो. निवट्याचं नाव घेऊन कैशी पिठू मिठू ती बोले गो, निवट्याचं नाव घेऊन कैशी पिठू मिठू ती बोले गो. हे पिंजऱ्याने पोपट बोले तशी ऍक्शन प्ले पहा, पुन्हा एकदा पहा ज्या पद्धतीनं झेल टिपला खेळाडू ना. गौतम आकरेचा चेंडू आपण पाहिलं, खेळण्याचा प्रयत्न करत होते, फ्लिक करायचा प्रयत्न होता, चेंडू मात्र अगदी पायावरती होता. करण कदमचा लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून या चेंडूला उसळण्याचा प्रयत्न आणि ज्या पद्धतीने झेल टिपला आपण पहाटी बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये झेल घेतला. ओहो, आनंद पहा गगनात मावेन असा झाला त्या क्षेत्ररक्षकाचा. खूप छान पद्धतीने रिएक्शन पाहायला मिळालीत आणि चेहऱ्यावरती हास्य होतं. चेहऱ्यावरती हास्य का होतं तर गौतम आकरेची मी कॅच पकडलाय ना, चेहऱ्यावरती हास्य असायला हवं. ते चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळाल्यात. 28 वरती 2 विकेट मिळाल्यात. करण मैदानाच्या मध्ये करतात कमबॅक आणि करण हा खेळाडू आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं एक महत्वाचा खेळाडू आहे, स्टार खेळाडूपैकी एक खेळाडू आहे. त्यानं सध्या मैदानाच्या मध्ये आपल्या खेळ दाखवण्यासाठी सुरुवात केली. करणला रॉकी ग्रुप चषक टेंबीखोडाव्याच्या मैदानावरती आपण सर्वांनी पाहिलंय. या खेळाडूने दाखवलेला परफॉर्मन्स आपण सर्वांनी पाहिलाय. तर आज करण मैदानाच्या मध्ये या श्री बेंडू बाबा चषकामध्ये आपला परफॉर्मन्स दाखवत आहेत. पुढील बॉल सोडून दिलाय, बाकीचं काम सर्व पंचांवरती टाकलात. अजित मात्रे सर आमच्यापर्यंत वळत आहेत, 2 हात फैलावत आहेत आणि दर्शवत आहेत. हा बॉल आहे एक्स्ट्रा. व्हाईट बॉलचा सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळाला. धफलकेवरती आपण धाबा पाहिला तर जाऊन पोहोचतात मात्र 29 धाबा. 82 धाब्यांचा डोंगर उभा केलाय, तो पार करायचा आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती 2 ते 3 खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आले, घेतली गेली कॅच, मिळाले आणखीन एक विकेट. फलंदाज देखील जसे आले तसे तंबूच्या सरला परतले देखील. विकेटचं पतन होत आहे. जाऊया डीजेकडे, ऐकूयात कुंदन गरज. आणि जेवढं हास्य जर आपण पाहिलं त्या क्षेत्ररक्षकाच्या चेहऱ्यावरती होतं ना, तेवढं हास्य आदरणीय मायकल जाधव साहेबांच्या देखील चेहऱ्यावरती होतं. म्हणजे त्यांचे समर्थक खऱ्या अर्थानं आज चिंबीपाडावरून आल्यात, या मॅच आनंद घेतात आणि सातत्यानं या चिंबीपाडा संघाला सहकार्य राहिलंय. चांगला बॉल गती देतात, पेस देतात मैदानाच्या मध्ये. करण कदम हे नाव का आज टेनिस क्रिकेट या पालघर जिल्ह्यामध्ये घेतलं जात आहे तर त्याचं संपूर्ण उदाहरण म्हणून मैदानाच्या मध्ये आपण या खेळाडूला पाहू शकतात. के या नावाने अगदी या खेळाडूला पसंती मिळाली आणि त्याच्या माध्यमातून आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळत आहे. यावेळचा चेंडू आपण पाहिला ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू मात्र चालला तिथे डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक आपण पाहिला डीप मिड विकेट मधून चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत, 2 धाब्यांचा प्रयत्न करत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलक्यावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 31 धावा. बॅटिंग करत असताना जय बजरंग चिंबीपाडा संघानं बनवल्या होत्या 81 धावा, ज्याच्या जोरावरती करण कदम 31 धावा, कल्पेश भगत 34 धावा आणि रोशन भगत यांनी मात्र खेळलेले ते 2 मोठे फटके यांच्या जोरावरती आपण पाहिलं तर त्या धावा बनवल्या आणि तिथून 82 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे.
चांगला बॉल थोडीशी गती आपण पाहिली. ऑफ स्टंपच्या बाहेर घेऊन गेले. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपला गेलाय आणि 3 ओव्हर नंतर धाबा धावफलक्यावरती आपण पाहिलं बॅटिंग करत असताना दांडी संघाने 10च्या सरासरीनं आतापर्यंत थोडीशी 10ची सरासरी जास्त आहेत त्याच्या सरासरीनं 31 धावा बनवल्या आहेत. पाठलाग करायचा होता मैदानाच्या मध्ये 82चा. आता समीकरण पहा 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे. इथून एखाद्या फलंदाजाला मैदानाच्या मध्ये करावं लागेल आक्रमण. मात्र चर्चा जास्त नाही होणार वेळ जास्त नाही मैदानाच्या मध्ये जाणार ही देखील माहिती आपल्या लक्षात असू द्यात. त्यामुळे विनंती असेल क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या मध्ये सजवायचं आहे. जाऊया तिच्याकडे ऐकूयात मधुर संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. कुलांची आपण सर्वांची आई एकवीर आई हाकेला धावून ये आणि आपण ते सॉंग सध्या ऐकलेत डीजे कुंदनजी घर त्यांच्या माध्यमातून. हा प्रकार बॉल आहे शोरम पुल कळला बॉल चला गॅप मध्ये खेळाडू चेंडूवरती येतात मात्र नाही फील करू शकले. चेंडू मात्र सरळ निघून जाईल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. मिल्टात रन 4 येतोय श्री बेंडू बाबा चषकातील दर्जेदार. वेळ लागलाय अगदी प्रत्येकाला लागलाय क्रिकेटचा वेळ लागलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पहिला हा क्रिकेटचा खेळच असा आहे ना जो आपल्याला मैदानावरती घेऊन येतो. म्हणजे ज्या खेळाचे आपण सर्वजण फॅन आहोत ज्या खेळाच्या खऱ्या अर्थानं आपण सर्वजण फॉलोअर्स आहोत तो खेळ आपल्याला क्रिकेटचा खेळ ऑटोमॅटिकली मैदानाच्या मध्ये घेऊन येतोय. म्हणजे एक चांगली गोष्ट देखील आहे ती देखील मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. 4 धावा आल्यात 4 धाब्याने संघाची धावसंख्या झाली 35 धावा. ओद विकेट आणखीन एक शॉर्ट बॉल शोरम पूल कळला पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडू सीमारेषा पलीकडे मिल्टात रन 6 सिक्सर. तुला कसं नाही कळलं मन माझं गडबडलंय धक्का बसला थँक्यू. क्रिकेटचं प्रचंड वेट आपण सर्वांना लागलाय मैदानाच्या मधून. 10 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. 10 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहिलं समीकरण अजूनही बनलंय ते मात्र 39 धावांचं आपल्याला खास करून पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 39 धावा होऊ शकतात. स्वतःला म्हणा आय एम द बेस्ट मी सर्वोत्कृष्ट आहे आय कॅन डू इट मी कुठलीही गोष्ट करू शकतोय हे स्वतःला म्हणण्याची गरज आहे. यावेळेचा बॉल आपण पाहिलं बॅट्समॅन बी त्यानंतर सरळ पाहतच राहिले आणि निर्धाव चेंडूची संगत आपल्याला पाहायला मिळाली. आता समीकरण बनलंय 9 चेंडू आणि 39 धावांची गरज. कदापि आता चांगली बॅट दाखवली पॉईंटच्या डोक्यावरून जर कळलं असतं ना 9 चेंडू 41 धावांची गरज आहे. सॉरी 41 झाल्यात अजून 41 ची गरज आहे. यावेळचा बॉल बॅटच्या रडार मध्ये चेंडूला स्विंग केलाय बॉलला फेकून दिले सरळ अमरदीप स्टँडच्या बाजूने. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 रन मॅक्सिमम. स्वागत थँक्यू सो मच क्रितेची गरज आपल्या मनापासून आभार आणि खरं अर्थानं ब्रँड ऑफ बिरवाडी म्हणून आपण या खेळाडूला पाहिलं बिरवाडीचा अभिमान. आणखीन एक चेंडू मात्र स्विंग केला बॅटला चेंडूला फेकून दिला गॅप मध्ये. आमच्या लहान चिमुरड्यांच्या स्वागताला चेंडू निघून गेलाय 1 बाउन्स ने चौकार 4. हातात धरून बॅट उभा राहिलाय मारा या शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यानं गाजविला रायगड पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्या पालघर जिल्ह्यातील हे सर्व स्टार खेळाडू आहेत खेळतात मैदानाच्या मध्ये. बॅटला स्विंग केलं लहान चिमुरडे होते आणि त्याच्या स्वागताला हा चेंडू मात्र निघून गेलाय 4 धावांसाठी. 7 चेंडूचा खेळ शेष 31 धावांची गरज आहे. प्रयत्न करा काही होऊ शकतं हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिल्यात भरपूर वेळा गोष्टी होताना. पुन्हा त्या शरीरापासून दूर खेळायचं होता थोडंसं इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत होते. 1 रन तिथे मात्र मिळाला. स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवण्याचं काम करतील. आता समीकरण मैदानाच्या मध्ये चेंज होईल. येणारे बॉल असणारे 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज. यानंतर होणारा मॅच आपल्या भेटीला येतोय बिरवाडी आणि त्यांच्या जोडीला असेल RP11 सातपाडी. या 2 संघांदरम्यान आपण ती महत्वाची मॅच पाहणार आहोत. समीकरण आहे 6 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. एक ब्रेक घेऊयात मधुर संगीत ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊयात आपण मैदानाच्या दिशेने डीजे कुंदन. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये आपण विजयासाठी पाहिलं तर 30 धावांची गरज असेल. विचार विनिमय मैदानाच्या मध्ये भरपूर केला गेला जय बजरंग चिंबीपाडा संघाच्या वतीनं.
आज खेळणारे खेळाडू आपण पाहिला करण कदम आतिश कदम बंधूंची जोडी, कल्पेश पाटील रोशन भगत सागर मध्ये, कल्पेश भगत साहिल जाधव, सूरज कदम अर्जुन कदम आपण पाहिलं, हेमंत घोगरे यांना आपण पाहिलं, सुरेश घोगरे यांना आपण पाहिलं, रोहन भुयाल असेल, सुरेंद्र लतड असेल आणि रोशन कसकरून भुयाल हे सर्व खेळाडू आज जय बजरंग चिंबीपाडा या संघाच्या वतीनं आपण या मैदानावरती पाहिलं. पहिल्या दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये सफाली पॅनल खेळवलं, त्यामध्ये 2 संघ पुढे आलेत. एक तर एनसीसी सफाली आणि दुसरा संघ होता जय महाराष्ट्र चिखलपाडा. खरेडी पॅनल कालच्या दिवसामध्ये आपण खेळवलं आणि त्यामध्ये जय हनुमान खरेडी हा संघ मात्र एक संघ आपण पुढे त्यांना पाहिलात. आजचा दिवस आहे. पालघर डहाणू विभागातील जे 4 संघ आहेत ते पुढे पाहायला मिळतात आणि त्यानंतर वसई विरार पॅनल आपल्याला खास करून पाहायला मिळतात. मात्र त्यामध्ये 2 संघ हे खास करून वसई विरार पॅनलचे असतील आणि बिरवाडी आणि आरपी 11 सापटी हे देखील पालघर डहाणू या विभागामधून आपल्याला बिलॉंग्स करताना पाहायला मिळतात. कल्पेश आलात मैदानाच्या मध्ये. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. बॅट्समॅन देखील बीट झालेत, कारण ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर ते देखील विचार करताना पाहायला मिळाल्यात. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आता 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. पहिला चेंडू मात्र स्क्वेअरलेगच्या अगदी पंचांच्या बाजूने चेंडूला मात्र एक्झिक्युशन केलंय. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाहीत. समीकरण इथून मात्र चेंज झालंय. आता समीकरण बनत आहेत. येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 4 आणि 4 बॉलमध्ये 29 धावा इथून तुम्हाला या मॅचला जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. संपूर्ण खास करून दातीवरे गावाचा मनापासून आभार आणि धन्यवाद, कारण की ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा जर आपण कुठली पाहिली असेल तर ती दातीवरीची स्पर्धा आपल्याला खास करून पाहायला मिळतात. हा प्रकार बॉल आहे पाठीमागच्या दिशेने खेळलाय. बॉलला मात्र वावलाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पलीकडे. पंच अजित म्हात्रे सरांचा इशारा. श्री बेंडूबाबा चषका दिले तोय दर्जेदार मॅक्सिमम षटकार. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला, कसा मारतोय स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. थँक्यू. समीकरण पहा. आता 3 मध्ये 23 धावांची गरज आहे. प्रयत्न करत राहा, मेहनत करत राहा. जरी तुमच्या दिशेने पराभव येत असताना तरी तुम्हाला प्रयत्न करणं इथून गरजेचं आहे. प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या मध्ये. 3 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. संपूर्ण आमची खास करून एमडी ब्रदर्सची टीम देखील खूप छान पद्धतीने मेहनत करतात या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण करण्यासाठी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतात. सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पाहायला मिळालेत. 2 चेंडूचा आता खेळ मात्र उर्वरित शेष राहिलाय आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 23 धावांची गरज. एमडी ब्रदर्स लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतात. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये मनीष निसाई, कुशालजी चौधरी, एडिटरच्या भूमिकेमध्ये कुणालजी पागदरे. या 3ऱ्या दिवसामध्ये अगदी ॲक्युरेट आपलं काम चोखपणे बजावत असताना पण त्यांना पाहू शकतायत. यावेळेचा आपण बॉल पहिला चांगला बॉल टाकलाय. तसेच डिजिटल स्कोरचं काम हार्दिक आरेकर यांना आपण पाहू शकतात खूप छान पद्धतीने करतायत. शेवटचा चेंडू दखल राहिला. 23 धावांची गरज राहिल्यात. विजय संपादन जय बजरंग चिंबेपाड्याच्या दिशेने मात्र वाटचाल होत आहे. शेवटच्या बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि हा मॅच आहे तो मॅच मैदानाच्या मध्ये जिंकला गेलाय जय बजरंग चिंबेपाडा संघाने. मात्र विनंती असेल दोन्ही संघांना आपण मैदानाच्या मध्ये हँडशेक करावं, हस्तांदोलन करावं आणि त्यानंतर आपण या स्पर्धेच्या बाहेर येणार आहात. विनंती असेल दांडी संघाला चला आपण मैदानाच्या मध्ये एका लाईनअप मध्ये जा आणि चिंबेपाडा विनंती असेल कारण आपण एका लाईनअप मध्ये यायचं आहे. दोन्ही संघ हस्तांदोलन करतील आणि त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून दांडी संघ पराभवाच्या छायामध्ये जावं लागल्यात. दांडी आपण आलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय आणि पुढील वाटचालीसाठी आपला खूप सारा शुभेच्छा असेल आणि त्यानंतर जय बजरंग चिंबेपाडा अभिनंदन असेल आपलं कॉंग्रॅच्युलेशन. पुढील येणाऱ्या मॅच साठी आपणास खूप सारा शुभेच्छा असेल ती श्री बेंडूबाबा चषकाच्या वतीनं आम्ही ते देत आहोत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात. मात्र तोपूर्वी आपण जाऊयात डीजे कडे. विनंती असेल दांडीला आपण एका लाईनअप मध्ये मैदानाच्या मध्ये जा, खेळाडूंना हस्तांदोलन करा. आपले मैत्रीपूर्ण संबंध असणं गरजेचं आहे. तसेच दोन्ही संघ यानंतर होणारा जो मॅच आहे त्यांना विनंती असेल साई एकता बिरवाडी आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल पहा एका लाईनअप मध्ये विकेटवरती कोणी खेळू नये प्लीज. विनंती असेल विकेटवरती आपण नाही खेळणार आहात. पहा चिंबेपाडा संघ एका लाईनअप मध्ये येतोय खूप छान पद्धतीनं इथे आपल्याला पाहायला मिळतो. हा संघ ही शिस्त तुमच्यामध्ये असं खूप गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं दाखवून दिला चिंबेपाडाने. बिरवाडी चला मैदानाच्या मध्ये फिल्डिंग साठी आपण दाखल व्हा आणि आरपी 11 सातपाडी
दोन्ही टीम आपला जो एक्स्ट्रा प्रतिनिधी आहेत 12 प्रतिनिधी तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. मी आदरणीय सन्माननीय कल्पेश वसईकर साहेबांना विनंती करतोय आईस कपचे ज्यांच्या माध्यमातून नालासोपारा वसई विरार आणि पालघरमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला ब्रांचेस पाहायला मिळत आहेत. तर त्यांच्या शुभेच्छा आपण देऊयात. द ब्रँड ऑफ चिंबीपाडा म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जात आहे तो खेळाडू आहे ज्याने बॅटिंग करताना 31 धावा बनवल्या 2 विकेट घेतल्या आहेत. तो करण कदम या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. करण आपण करण प्लीज कम फास्ट. कल्पेश वसईकर साहेब आहेत आईस कपचे आहेत. खरं तर त्यांच्या माध्यमातून आपण थंड थंड आईस्क्रीम खाऊ शकतात. वसई विरार नाळासोपारा पालघरमध्ये त्यांच्या ब्रांचेस आहेत आणि सध्या ते आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर त्यांच्या शुभ हस्ते करण कदम या खेळाडूला आपण देऊयात. द ब्रँड ऑफ चिंबीपाडाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो ज्याने खूप छान ती जर्सी चर्चा फक्त 2 मिनिटं होणार आहेत. कारण ज्या पद्धतीनं या मैदानावरती आलात पालघरमध्ये दाखल झाला पालघरमधील सफालेमध्ये आलात. सफालेमधील आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने दातिवरे गाव आहे. दातिवरे गाव म्हटलं तर बाजूने समुद्र आहेत इथे डोंगर भाग आहेत. या मैदानावरती येताना सर्वप्रथम कसं वाटलं? खूप आनंद आला का थंड गार वारा होता इकडे आणि इकडे यायला आम्हाला छान वाटते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. पहिल्याच मॅचमध्ये दांडीसारखा एक महत्त्वाचा संघ होता मोठा संघ होता तर संघाला पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. बॅटिंग करताना ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला आपल्या खेळाडूंचा. गोलंदाजी करताना देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी झाली. जेव्हा गौतम अक्रेची विकेट मिळाली असं वाटलं की आता मॅच आपल्या बाजूने येईल. आम्ही अगोदरच सांगितलं होतं आणि आम्ही एक बॉलर शॉट घेऊन केलं होतं अर्जुन कदम आणि माझ्या प्लेयरला मी सांगितलं की गौतम दादाला आपण जर विकेट पाडले तर मॅच आरामात आपण जिंकू शकतो आणि दांडी संघाला हरवलं म्हणजे आम्ही आज फायनल मारली असं समजतो आम्ही. कसं वाटलं ज्या पद्धतीने इथलं आयोजन पाहून नीटनेटकटचं आयोजन केलं दातिवरे गावामध्ये तर या आयोजनाविषयी कशा प्रकारे सांगशील आणि इथला प्रेक्षक वर्ग ज्या पद्धतीने आतापर्यंत दाद देतोय तर या प्रेक्षकांसाठी